श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार। तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारचे महत्त्व आणि उपाय यांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। श्रावणाचा दुसरा सोमवार म्हणजेच हा सोमवार विविध अर्थाने विशेष असणार आहे। श्रावण सोमवारी शिवभक्त भोलेनाथाची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात। अनेक जण श्रावण सोमवारी उपवास देखील करतात। श्रावण महिन्यात केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की श्रावण सोमवारी विशेष प्रकारे शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते। त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपाही कायम त्या व्यक्तीवर राहते। चला तर जाणून घेऊयात आजच्या श्रावण सोमवाराच्या दिवशी आपण कोणते वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करू शकतो ते, आणि हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। या उपायाने होते प्रगती। जर तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायाची चिंता वाटत असेल आणि तुमच्या मेहनतीनुसार चांगली प्रगती, त्या कामाचे चांगले फळ मिळत नसेल, चांगली प्रगती होत नसेल, तर श्रावणाच्या सोमवारी उपवास करा आणि पाण्यात मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा। तसेच या दिवशी डाळिंबाच्या फूल हे शिवलिंगावर अर्पण करावे। याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल। असे केल्याने करिअरमध्ये तसेच व्यवसायात प्रगतीची निर्माण होईल आणि नोकरी व्यवसायातील सर्व चिंता दूर होतील। त्याचप्रमाणे या उपायाने होते संपत्तीत वाढ। चला तर जाणून घेऊयात आता धनसंपत्ती आणि सुखसंपत्ती वाढवण्यासाठी श्रावण सोमवारच्या दिवशी आपण कोणता उपाय करू शकतो ते। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावे आणि प्रदोष काळात शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा। त्यासोबतच बेलपत्र, धतुरा इत्यादी वस्तू भगवान शंकरांना शिवाला अर्पण कराव्यात। असे केल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होते, तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख समृद्धी संपत्ती शांतीसोबतच संपत्तीही वाढ होते। त्यानंतरचा उपाय, या उपायाने अडकलेले तुमचे पैसे आणि तुमचे धन मिळते। चला जाणून घेऊयात या उपायाबद्दल। अडकलेले पैसे मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खायला घालावा, बैलाची पूजा करावी। त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी म्हणून बैलाची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात बैलाला हिरवा चारा खायला घाला। हिरवा चारा खायला दिल्यास अडकलेला पैसा लवकर येतो आणि धन वाढण्याचे शुभ योग सुरू होतात। या उपायाने धन समृद्धी आणि धान्य वाढते। त्याचबरोबर धनधान्य वाढवण्यासाठी आपला हा पुढचा उपाय। धनधान्य वाढवण्यासाठी प्रदोष काळात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि शिवचालीसा पठण करावा। त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्यास शिवपुराणात सांगितले आहे की असे केल्याने धनधान्य वाढते आणि लक्ष्मीचे आगमन होते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सात स्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।